नागपूरची दंगल सुनियोजित कट होता असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केलंय। दंगल घडवण्यासाठी ट्रॉली भरून दगड आणल्याचा व्हिडिओ सरकारच्या हाती लागल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच शस्त्रही जमा करण्यात आली होती असंही फडणवीसांनी त्यांच्या निवेदनात नमूद केलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे। याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेले आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड, वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले। शस्त्र देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते, ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत। वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना, काही ठराविक आस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष करण्यात आलेलं आहे। जर हा पूर्वनियोजित कट होता तर मग नागपूर पोलिसांच्या गुप्तचर खात्याला याचा सुगावा आधीच का लागला नाही? हिंदुत्ववाद्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता का बाळगली नाही असा सवाल उपस्थित होतोय।